संपूर्ण जून महिन्यात किंवा जून अखेरीपर्यंत तुरीचे बाजारभाव कसे राहतील? ते हमीभावाची पातळी ओलांडतील की हमीभावा इतकेच राहतील किंवा त्याच्यापेक्षा कमी राहतील? असे अनेक प्रश्न आहे. अनेक शेतकरी यावरनं तूर किती लागवड करायची, तूर घ्यायची किंवा कसं, की बाकीची जी पिकं आहेत, मग कापसाचं क्षेत्रच ठेवायचं किंवा पारंपरिक सोयाबीनच ठेवायचं, असा सगळा विचार करत आहेत. तर या महिन्यामध्ये तुरीचे भाव काय राहतील ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासोबतच या आठवड्याचे म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुरीचे बाजारभाव वाढलेत घटलेत ते पण आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 10 जून, वार आहे बुधवार, साल आहे 2026. आता दोन भागामध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहोत. तुरीचे संभाव्य दर आणि तुरीची जागतिक परिस्थिती, भारतीय परिस्थिती हे मी सांगणारच आहे. पण आता जिल्हावार तुरीचे दर काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी एक महत्त्वाची आणि चांगली माहिती सांगतो, की मागच्या वर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जून 2025मध्ये तुरीचे जे बाजारभाव होते, त्या तुलनेत अनेक बाजारांमध्ये किंवा बहुतेक सगळ्याच महाराष्ट्रामध्ये तुरीचे बाजारभाव हे साधारण 12 ते 15% आणि काही ठिकाणी 23% वाढलेले आहे. अपवाद वगळता 2-3 बाजार समित्या अशा आहेत की जिथे साधारण 5% वाढ आहे. एकूणच मागच्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे बाजारभाव या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वाढलेले आहेत. परंतु मागच्या आठवड्याच्या तुलनेत हे जे बाजारभाव आहेत त्यामध्ये अगदी काही मोजक्या बाजार समित्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अमरावती, बीड आणि बुलढाणा इथे वाढ दिसून येते आहे. आणि बाकीच्या ठिकाणी मात्र 2 ते 3% घट आहे. याच्यावरनं आपण बाकीचा अंदाज करू शकतो. आता अहिल्यानगरमध्ये 6,750, त्याच्यानंतर घट. अकोल्यामध्ये 7,340, 2% घट. अमरावती 7,580 वाढ. बीड 7,348 वाढ. भंडारा 6,850 घट. बुलढाणा 7,452 वाढ. चंद्रपूर 6,966 घट, अगदी थोडीशी घट. छत्रपती संभाजीनगर 6,226 इथे घट, तब्बल 11%. धाराशिव जे आहे इथे 7,000 इथे पण घट आहे. हिंगोली 7,200, 3%ची घट आहे. जालन्यामध्ये मागच्या आठवड्याचे होते 6,500, या आठवड्याचे उपलब्ध झालेले नाहीत. लातूरमध्ये 7,440 इथे अल्पशी घट आहे 1%ची, बाजार स्थिर आहे. नागपूरला 7,590 इथे अल्पशी वाढ आहे. नाशिकला 6,835, 17%ची वाढ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत. सोलापूरला 7,100 इथे 1.5%ची घट आहे. वर्ध्याला अगदी नॉर्मल घट आहे, काही 10-20 रुपयांची, 7,217वर सुरू आहे. वाशिमला 7,221 इथे बाजारभाव अगदी थोडेसे घटलेले आहेत. यवतमाळला 7,293 इथे 2.5%ची वाढ आहे. एकूणच महाराष्ट्राचा विचार करता मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. 7,083वरनं 7,095 आणि मागच्या वर्षी साधारण याच काळात हे बाजारभाव होते 6,000, जवळपास मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं 10 ते 12%, काही ठिकाणी 28% अशी वाढ आहे. आता तुरीचं भविष्य काय असेल, जो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न, की या जूनपर्यंत बाजारभाव काय राहतील, याच्यावरनं ते किती वाढतील ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे केंद्र शासनानं या सगळ्या याच्यामध्ये चालू वर्षासाठी तूर निर्यात खुली केली आहे आणि तुरीचा आयात कोटा मात्र मर्यादित ठेवला आहे. ते महत्त्वाचं आहे. आता यावेळेचं जे तुरीचं उत्पादन आहे ते साधारण कसं असणार आहे ते बघूया. मागच्या वर्षी तुरीचं उत्पादन जे होतं देशभरात 35.61 लाख मेट्रिक टन. यावर्षी 25-26चा जो अंदाज आहे तो 34.55, थोडंसं घटलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये यंदा आपण याच्याविषयी सविस्तर बघणारच आहोत, की 5 लाख मेट्रिक टन 5 लाख हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीत घटण्याची शक्यता आहे. मग ते सर्वच पिकांचं असेल, त्याचाही परिणाम तुरीच्या उत्पादनावर होईल का ते बघणं योग्य राहील.
आता जानेवारी ते एप्रिल हा मुख्य हंगाम आहे, पण तरी पण अजूनही ज्या शेतकऱ्यांकडे तूर आहे ते विकतात आहे आणि थोडी ती बाजारात येते आहे. तर या सगळ्या याच्यातनं महाराष्ट्रात तुरीच्या उत्पादनात जे देशाचं सांगितलं त्या तुलनेत 11.13 लाख टनांची लक्षणीय घट अपेक्षित आहे आणि राज्यस्तरावर पुरवठ्यावर मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे 25-26 मध्ये. आता तुरीची आयात निर्यात बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा अंदाज. आता 24-25 मध्ये तुरीच्या आयातीमध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी झालेली आहे. पण आयातीचं मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याच्यावर काही मर्यादा होत्या. हे धोरण जर बदललं तर मात्र बाजारभाव अडचणीत किंवा वाढवू शकतात असं या गोष्टी आहेत. आता तुरीची आयात किती झालेली आहे ते बघूया. तुरीची आयात 12,23,000 मेट्रिक टन. पण निर्यात जी झाली आहे त्याच्यामध्ये ती मात्र फक्त 3.5 लाख मेट्रिक टन आहे. मागच्या वर्षी तुरीची आयात जी होती ती 7,71,000 म्हणजे 7.5 लाख मेट्रिक टन तूर आयात केली होती आणि निर्यात झाली होती 3,62,000. निर्यात थोडीशी घटलेली आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असली तरी आयात वाढलेली आहे. कारण उत्पादनाची घट हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुरीचं उत्पादन वाढलं तर आयातीवर मर्यादा येतील आणि काही प्रमाणात जर आयातीचं सगळ्याच गोष्टीवर मर्यादा आणल्या तर बाजारात शेतकऱ्यांना मिळणारे दर वाढू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची तुम्हाला प्रतीक्षा आहे की आता बाजारभाव काय राहतील जूनपर्यंत. जून 23 मध्ये 10,083 रुपये प्रति क्विंटल होते. जून 24 मध्ये 11,600 पर्यंत प्रति क्विंटल होते. जून 25 मध्ये हे बाजारभाव 6,200 पर्यंत आलेले आहेत. आता 25-26 साठी सरकारने जे हमीभाव जाहीर केलेला आहे तो आहे 8,450. खरीप हंगाम 25-26 साठीचं सांगतो आहे, 26-27चं नाही त्यातनं. तर त्यानुसार जर आपण बघितलं तर त्या हमीभावानुसार तूर आता हमीभावाच्या दिशेनं जात आहे, पण हमीभाव ओलांडण्याची शक्यता अगदी कमी आहे. तर जून 26 साठी तुरीच्या संभाव्य किमती आहे 7,900 ते 8,375 प्रति क्विंटल. 7,900 ते 8,385 माफ करा प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे काय की 7,500 ते 8,25,000 प्रति क्विंटल या दरम्यान तुरीला भाव मिळतील. अगदीच काही ठिकाणी वाढ झाली तर कमाल बाजारभाव हे हमीभावाच्या आसपास राहू शकतात. आता याच्यावरनं आपण आणखी पुढचं काही विश्लेषण करू, त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल किंवा कसे भाव राहतील. ही सगळी माहिती कृषी विभागाचे स्मार्ट प्रकल्प आहे त्याचे जे बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष आहे त्यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येते. त्यांच्या सौजन्याने ही तुमच्यापर्यंत विशेषतः तुरीच्या बाजारभावाची माहिती ही त्यांच्या सौजन्याने तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. इतरही पिकांची माहिती घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.